कशा प्रकारे आपल्या आयुष्यात बदल घडतात, कशा नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत येतात, हे सर्व काही आज आपण बघणार आहोत. तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघावा. स्वामी भक्तांनो, माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब. आज आपण स्वामी महाराजांच्या महत्त्वाच्या अशा तारक मंत्राविषयी माहिती घेणार आहोत. तारक मंत्र म्हणजे जो आपल्याला संकटातून, दुःखातून, कष्टातून, आपल्या आजारपणातून आपल्याला जो तारून नेतो, असा हा तारक मंत्र आहे. तारक मंत्र अतिशय प्रभावशाली असा मंत्र आहे. याचे आपण नियमित पठण केले तर आपल्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडतात हे आता आपण बघूयात स्वामी भक्तांनो. तर स्वामी भक्तांनो, तारक म्हणजे काय? तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, जे आपले काही कष्ट असतात, आपलं आजारपण असतं वगैरे, अशा या भवसागरातून जो आपल्याला बाहेर काढतो तो म्हणजे तारक मंत्र आहे. बरं स्वामी भक्तांनो, हा तारक मंत्र नावाचाच नुसता तारक मंत्र नाही, तर ह्या तारक मंत्रात प्रचंड अशी ताकद आहे. अनेक भक्तांनी या तारक मंत्राची साधना करून आपल्या जीवनातील संकटे, दुःख, आजारपण, एकटेपण हे सर्व काही दूर केलेले आहे स्वामी भक्तांनो. अनेक भक्तांना ह्या तारक मंत्राची चांगल्या प्रकारे प्रचितीही आलेली आहे स्वामी भक्तांनो. तर आज आपण स्वामींच्या महान अशा शक्तिशाली तारक मंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत स्वामी भक्तांनो. तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपल्या नक्की महत्त्वाची, फायद्याची आणि उपयोगी अशी माहिती आपल्याला आज मिळणार आहे. तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर स्वामी भक्तांनो, तर तारक मंत्राचा पहिला 2 ओळी अशा आहेत. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींचं एक वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच वाक्याचा आधार घेऊन आपल्याला असे सांगितले जाते की आपण आपल्या मनामध्ये कुठलीही शंका म्हणजे डाऊट्स, कसलीही भीती बाळगायची नाही. कारण स्वामींचं प्रचंड बळ, प्रचंड ताकद आपल्या पाठीशी, आपल्यासोबत खंबीरपणे आहे. आपले स्वामी भक्तांच्या कायमच सोबत असतात. त्यामुळे आपल्या मनात कोणत्याही नकारात्मक गोष्टी, संशय, भीती यांना आपण मनात स्थान द्यायचं नाही. हे कायमच आपण लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ओळीतून आपल्याला असा विश्वास दिला गेला आहे की आपण निश्चित राहावं. अडचणीत आपल्यासोबत नेहमी आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. पुढे असं आहे स्वामी भक्तांना, अतर्क्यावधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर स्वामी भक्तांनो, या ओळीमध्ये असं म्हटलं आहे की स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडले आहेत. तर्क म्हणजे काय? तर लॉजिक. स्वामी ज्या प्रकारे काम करतात, जे जसे आपल्याला अनुभूती देतात, त्याला कुठलंही लॉजिक नसते, त्याला कुठलाही तर्क नसतो. म्हणून स्वामींना त्यामध्ये अतर्क्य असं म्हटले आहे. अवधूत म्हणजे अध्यात्मातील सर्वांची स्थिती आहे. त्यामुळे आपले स्वामी हे अवधूत आहेत, स्मर्तगामी आहेत. म्हणजे आपण जर स्वामीला मनापासून हाक मारली तर स्वामी नेहमीच आपल्या हाकेला धावून येतात. स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींना भक्तांनो, आपल्याच मनात शंका येतात की हे कसे होईल, पण त्यांना काहीच अवघड नसते. अनेक भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. अशक्य वाटणाऱ्या ज्या गोष्टी शक्य होतात तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय,
स्वामी भक्तांनो, जिथे स्वामींचे चरणस्पर्श झाले तिथे स्वामींचा वास झाला. अशा पवित्र ठिकाणी कोणत्या गोष्टीची कमतरता किंवा त्रुटी नसते. स्वामी भक्तांनो, आपल्या भक्तांचे प्रारब्ध, आपल्या जीवनात जे काही घडत आहे, जे काही घडणार आहे, जे काही प्रारब्ध बदलण्याची ताकद आपल्या स्वामींमध्येच आहे. जिथे काही कमी, याचा अर्थ असा नाही की आपण जे काही मागणार ते स्वामी आपल्याला लगेच देणार, असे नसते. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपल्याबद्दल जे योग्य वाटणार तेच आपल्याला भेटणार आणि ते वेळेनुसार स्वामी महाराज आपल्याला देणार. जेव्हा आपल्याला फळाची वेळ येईल तेव्हा आपल्या कष्टाचं फळ आपल्याला नक्की मिळेल. आज्ञे बिन काळहीन नेई त्याला, परलोकी ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अक्कलकोटी वास्तव्याला असताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी अशा काही लीला केल्या आहेत. अनेक भक्तांना मृत्यूंच्या दारातून खेचून आणले आहेत. अनेक लीलांमध्ये असाही उल्लेख आहे की अनेक व्यक्तींना, प्राण्यांना स्वामींनी मृत्यूतून बाहेर आणले आहे. अनेक सिद्ध पुरुष, साधू, योगी, हठयोगी यांना स्वामींनी मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. याचा अर्थ असं होतो की स्वामींच्या आज्ञेविना काळही आपल्याला काही करू शकत नाही. त्यामुळे मरणाची भीती स्वामी भक्तांनो बाळगू नका. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. तर स्वामी भक्तांनो, या जीवनात आपल्याला अगणित संकटे येतात, वाईट काळ येतो, पण आपण यात घाबरून जाऊ नये किंवा खचूनही जाऊ नये. त्यांचा सामना करायचा. एकच लक्षात ठेवायची की स्वामींची शक्ती आपल्यासोबतच कायम आहे. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. कितीही मोठे संकट का असत नाही, त्यातून आपल्याला स्वामी बाहेर काढतात, हा विश्वास आपण ठाम ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन धैर्याने संकटांना तोंड द्यायचे. जो स्वामी सेवा अगदी श्रद्धेने मनोभावे करतो, स्वामी त्यांना साथ देतातच, त्यांना ते संकटातून तारून नेतातच. त्यासाठीच तर हा तारक मंत्र आहे. स्वामी भक्तांनो, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तर स्वामी भक्तांनो, मागच्या ओळीमध्ये आपण जसे पाहिले आपण स्वामींनी कशा लीला करून सगळ्या भक्तांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, मोठमोठ्या समस्यातून बाहेर काढले. स्वामी मुखातून आलेला शब्द हा शेवटचा शब्द असा स्वामी भक्त घेत. त्यामुळे जन्ममृत्यू हा स्वामींच्या हातचा खेळ आहे. त्यामुळेच आपण कशालाही घाबरायचे नाही. आपण स्वामींचे लेकरू आहे, त्यामुळे स्वामी हे आपल्याला आईची माया देणारच. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आपल्या मनात स्वामीबद्दल विश्वास असावा. कोणतेही संकट आले की स्वामींनाही मनापासून, अंतःकरणातून हाक मारा. तुमच्या मदतीला स्वामी नक्की येईल. आपल्यावर जर थोडे संकट आले की आपला विश्वास डगमगू लागतो, पण असं व्हायला नको. स्वामी सेवेत विश्वास फार महत्त्वाचा आहे. तेव्हाच आपण स्वामीचे खरे भक्त ठरू. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. आपल्याला वाईट काळ आला की आपण स्वामी सेवेत येतो, तेव्हा आपल्याला स्वामींनी कसे संकटातून तारून घेतले, कितीदा आपल्याला चांगले अनुभव दिले, आपल्याला आनंद दिला, हे आपण आठवले पाहिजे. की स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असतातच, हे आपण सगळं नेहमी असं आठवलंच पाहिजे. प्रचितीचा अनुभव सगळ्यांची आठवण आपण केलीच पाहिजे. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ याला पंचामृताची उपाधी दिलेली आहे. भस्माला महत्त्वाची भूमिका. नमन म्हणजे स्वामी भक्त करतो त्याला नमन. नाम म्हणजे स्वामींचे नाम स्मरण करतो, तसेच स्वामींचे ध्यान करतो ते तीर्थ. तारक मंत्राचे तीर्थ, यात सर्व स्वामीच आहेत. असं हे पवित्र स्वामी तारक मंत्राचं तीर्थ आहे. स्वामी भक्तांना हे तीर्थ घेता आठवी रे प्रचिती, न सोडती तया जेता स्वामी घेती हाती. तारक मंत्र म्हटल्यावर हे तीर्थ आपण प्यायचे आणि ते तीर्थ ग्रहण करून आपल्याला कशी प्रचिती येते हे अनुभव आपण घ्यायचे. ह्यामुळे आयुष्यात किती चांगले बदल घडतात हे आपण बघायचं. तारक मंत्र नियमित पठण केल्याने होणारे आपल्याला फायदे.
तर सर्वात प्रथम मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओवीतच मध्येच असं म्हटलं आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. तसेच आपण नियमित पठण केले तर आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीवही होते. सर्व कामे पूर्ण होतात. ह्या तारक मंत्रात असे म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जे काही चांगले काम आहे ते या तारक मंत्राच्या रोज पठणाने पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाची कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. या सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा वास असतो तिथे कशाचीही कमी भासत नाही. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या नियमित पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपघाती मृत्यूपासून आपले संरक्षण होते. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास आपला वाढत जातो. या तारक मंत्राच्या नियमित पठणाने आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकाधिक दृढ होतो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. प्रभावी असे तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्याची आपल्याला शक्ती मिळते, ताकद मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होते. या तारक मंत्राचे नियमित जर आपण पठण केले तर त्या भक्ताला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय होण्याची संधी मिळते. त्याच्यावर श्री स्वामींची कृपा होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहतात. म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया. स्वामींना सांगूया, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडून शक्य होईल त्यावेळेस मी एक वेळेस का होईना तारक मंत्र नक्की म्हणेल. तर तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे स्वामी भक्तांनो, जे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक शांती देखील आपल्याला प्रदान करते. असे मानले जाते की श्री स्वामी समर्थांची दैवी शक्ती, दैवी ताकद, ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे. जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करतात स्वामी महाराज. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झालेले आहे स्वामी भक्तांनो. त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. असा हा पवित्र, प्रभावशाली असा तारक मंत्र आहे. या तारक मंत्राचे आपण नियमित वाचन, पठण केल्यास आपल्याला नक्की चांगले बदल घडतील. आपला आत्मविश्वास, जो हरवलेला आत्मविश्वास आहे तो आपल्याला येईल. तसेच आपल्याला आपल्या मनात जर कोणत्या गोष्टीविषयी भीती असेल ती भीती नाहीशी होईल आणि आपण सामर्थ्याने सर्व संकटाला सामोरे जाऊ शकू. तसंच धैर्य आपल्यामध्ये तो